श्री शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. कामगज विदारक पंचानना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंडकिरणा, चंद्रशेखरा वृषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभन गच्छेदका, सहस्रनयना अहंकार अंधका सुरमर्दना, धर्मवर्धना बालनेत्रा, आनंद कैलास नग विहारा, निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा, दशमख दलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दयानिधे. नवमाध्यायाचे अंती, उद्धारिला शबरसिंह केतन नृपती, यावरी सूत शौनकादिकां प्रती, नैमिषारण्यी सांगत. आनर्त देशी वास्तव्य करीत, एक द्विजनामे देवरथ, वेदाध्ययनी शास्त्ररत, पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्यखानी, शारदा नामे कमलनयनी, जिचे रूप देखोनी जन होती तटस्थ. अवंक्ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करूनी संभ्रमेसी, पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अधीत ब्राह्मण, सभाग्यानी वेद संपन्न, जयाची विद्या पाहोन राजे होती तटस्थ. लग्न सोहळा जाहली यावरी, काही दिवस होता श्वसूर घरी, सायंकाळी नदी तिरी, संध्या वंदनासी गेला तो. परतो न येता अंधार, पायास झोंबला दुर्धर विखार, तेथेच पडिले कलेवर, नगरांत हाक जाहली. माता पिता समवेत, शारदा धावोनी आली तेथ, गत प्राण देखोनी प्राणनाथ, शरीर घालीत धरणीवरी. मने विद्याधनाचे सतेज, आणि बुडाले माझे जहाज, वोस पडली सेज, बोलो गुज कोणासी. माझे बुडाले भांडार, सर्परूपेवरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणूनी टाकी तोडोनिया. देखोनी शारदेची करुणा, अश्रू आले जनांची या नयना, म्हणती आहा पशुपते बाललोचना, ही आता करील काय. मग त्या विप्राचे करूनी दहन, माता पिता बंधू आप्तजन, शारदेसी संगे घेऊन सदना प्रती गेले ते. कित्येक दिवस जाहली यावरी, घरची कार्यास गेली बाहेरी, शारदा एकली मंदिरी, तवंग एक अपूर्व वर्तले. नैध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र, शिष्य हाती धरोनी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदा आसन देऊनी सत्वर, पूजन करोनी करी नमस्कार, नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रासन दिसे केवळ अंध, अमोघ वदला आशीर्वाद, हासोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्ववर्तमान, नैध्रुव म्हणे माझे वचन, असत्य नोहे कल्पांती. माझे जीवे बाहेर आले, ते माघारे नसरे कदा काळे, माझे तपानुष्ठान वेगळे, अघटित तेची घडवीन. घरची बाहेरूनी आली त्वरित, माता पिता बंधू समस्त, समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे. ऋषीचा आशीर्वाद, अमोघ पवित्र,
क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र, शापे न लागता क्षणमात्र, कुळासहित संहारित, शाप बळेची विशेष, सर्प केला राजा नहुष, यादव कुळ निःशेष, भस्म झाले ब्रह्मशापे, ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी, शक्राची संपत्ती घातली सागरी, ब्रह्मशापे मुरारी, अंबऋषीचे जन्म घेत, विधी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती, विप्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्थे, जमदग्नीचा क्रोध परम, चौघे पुत्र केले भस्म, स्त्रिया असता पांडुराज सत्तम, भोग नाही सर्वदा, विप्रशापाची नवलगती, 60 सहस्र सगर जळती, कुबेर पुत्र वृक्ष होती, नारदा शापे करोनिया, कृष्णासहित यादव कुळ, ब्रह्मशापे भस्म झाले सकळ, दंडकायसा नृपाळ, क्षणमात्रे दग्ध केला, ब्रह्मशाप परमदृढ, मृगराज केला सरड, धराधर शत्रू बळ प्रचंड, सहस्र भगे त्या अंगी, क्षयरोगी केला अत्रिनंदन, मेदिनी वसनाचे केले आचमन, शापदेवोनी सूर्यनंदन, दासी पुत्र केला पै, पाषाणाचे करीती देव, रंकाचेही करीती राव, मंत्राक्षता टाकिता नवपल्लव, कोरड्या काष्ठा फुटले की, ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती, यावरी नैध्रुवतीये प्रती, बोलता झाला ते ऐका, म्हणे ऐके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत, षडक्षर मंत्र विधियुक्त, नित्य जप करावा, म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तवंवरी मी येथेची राहीन, मग त्याच्या अंगणांत मठ करून, राहता झाला नैध्रुवतो, म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी, करावा जाण चैत्रमासी, अथवा मार्गशीर्षेसी, शुद्ध पक्षी करावा, पाहोनी सुमुहूर्त सोमवार, अष्टमी चतुर्दशी परिकर, पूजावा उमा महेश्वर, एक संवत्सर नेमेसी, गुरुवचन शारदा ऐकोन, तैसेची करी न पडे न्यून, नैध्रुव गुरुपासून, षडक्षर मंत्र घेतला, दिव्य शिव मंदिर करून, वरी तिधले शुभ्रवितान, चारी स्तंभ शोभायमान, नाना फळे शोभताती, अष्टगंधे सुवास सुमने, भूमी शोधुनी रंगमाळा आस्तरणे, षोडश वर्ण यंत्र करणे, अष्टदळे तया माझी चतुर्दळ, त्यावरी घालोनी तांदूळ, वरी घट स्थापोनी अढळ, शोभा बहुत आणिजे, उमा महेश प्रतिमा दोन्ही, स्थापिजे सुवर्णाच्या करोनी, मग एक निष्ठा धरोनी, षोडशोपचारी पूजिजे, यथा सांग ब्राह्मण संतपर्ण, सुवासिनी पूजिजे प्रीती करून, षड्रस चतुर्विध अन्न, घ्यावे भोजन तृप्तीवरी, पुराण श्रवण कीर्तन, येनेची करावे जागरण, गुरुवचनी विश्वास पूर्ण, धरुणी वर्तणे सर्वदा, कुंदे दुवर्ण केवळ, कर्पूर गौर पयफेन धवल, ज्योतिर्मय शुभ्रते जाळ, रजत वर्ण निर्मळ जो, सूर्यकोटी समतेज विराजत, शुभ्र आभरणी भूषित, जगदानंद कंद गुणातीत, स्वर्धुनी विराजत मस्तकी, शुभ्र जटा मुकुटमंडित, सर्पमणियुक्त विराजत, किशोर चंद्र भाळी मिरवत,
भस्म चर्चित शुभ्र दिसे। उन्मिलित भाललोचन केयुरांगद शुभ्रवीर कंकण, मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्ये दुवत। दिव्य गरुड पाचुहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ, दशभुज आयुधे सघट झळकती प्रयळ चपळे ऐसी। खटवांग त्रिशूळ कपाल डमरू, अंकुश पाश घंटा नागधरू, पिनाक पशुपत कमल तेजाकारू, शुभ्र वर्ण आयुधे। शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन, शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन, मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजत। कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन, स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पै। ऐरताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर, मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती। ब्रह्मानंद सुख मुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण, आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित। बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर, चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे। सूरतरुसुमन माळायुक्त मठ्ठटिका बकुळ कमळी विराजित, ईभ मुक्तावस्तंस डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी। हरिमध्या भुजंगवेणी जलजवदना आकर्णनयनी, द्वादशादित्य शोभा जघनी कांचीवरी झळकतसे। मागे स्त्रिया वर्गिल्या बहुत निहसीम रूप लक्षणयुक्त, ओवाळुनी टाकाव्या समस्त जीच्या पदांगुष्ठावरुणी। कोटी मन्मथ शोभा साजिरी, त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी, ब्रह्मांड फोडोनियावरी अंगीचा सुवास धावत। पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती, द्विज पंक्तींचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी। या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आनिक, शशी मित्र द्विमुख जीच्या तेजे शोभती। विधी शक्रादी बाळे अज्ञान, स्नेहे निजगर्भी करी पाळन, समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे। विशाळ ताटके प्रभाघण ओतिली शशी मित्र तेज गाळून, गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत। बिंबाधर अतिरक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त, प्रवाळची केवळ भासत तेज अमित नवर्णवे। नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी, तो ऐसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी, तो रंग दिसे शुभ्र मागुती। ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विजा हासता झळकती, मुक्त शुभ्र वर्ण मागुती हेमवतीचे झळकती। दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत, डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती। कंठीचे मुक्तहार संपूर्ण दिसती इंद्रनीळा समान, श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्ता माझी बिंबली। कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर, कुमार आणि ईभवक्त्र जानतील अमृत प्राशिती। प्रयळ चपळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर, मुक्तलगत कंचुकी प्रभार बाहुभूषणे झळकती। इंद्रनील कीलवर्णी लीला वेशधारिणी
भक्तानुग्रहकारिणी प्रयळरूपिणी आदिमाता, आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा, जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीळा धनी न पुरे. कृतिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोष डोलती करणी, अरुण संध्या रागा उने आनी कुंकुम रेखा आरक्तपणे. विश्वप्रयळी शिवसगुणपण टाकोनी होता तत्काळ निर्गुण, परीतीचे सौभाग्य गहन तांटक कुंकुम महिमाहा. 2 वेळा वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बिजवरा, तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती. प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी तो शोभे तैसी, कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी आदित्य नंदिनी होयते. शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी तिची ब्रह्मांडावरुनी स्वर्धुनी, माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मज नंदिनी गुप्तते. मोदराखडी मच्छकाच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जळचर, केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती. काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तिची टोलत मोहनमाळ, जीव शिव दोन्ही स्तन ते जाळ आवरोनी धरिले 2 पक्षी. अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्रचुडे मंडित कर जाण, दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे. पायी नैपुरे पैंजण गरजता शिव समाधी विसरुण, पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुणिया. भक्त जे का एकनिष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट, ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे. ऐसे 1 संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत, नैध्रुव उद्यापन करवित यथाविधी प्रमाण. 1100 दंपत्य वस्त्रालंकार दक्षिणायुक्त, पूजोनी शारदा हर्षभरित तवंग रवी अस्त पावला. जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरु जवळी बैसत, अर्धयामिनी झालिया अकस्मात भवानी तेथे प्रकटली. असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी, नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया. देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून, परी त्या दोघा वाचून आनिक कोणी न देखती. जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे, ब्रह्मानंद पदतायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये. धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंब जननी, भक्तहृदयारविंद चिन्मय खानी वेद पुराणी वंद्य तू. तुझिया कृपे निश्चिती गर्भाधासी नेत्र येती, मागे सांडून पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या. मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ, रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी. भवभयहारके भवानी भक्तपालके मनोल्लासिनी, वेदमाते द्विजजनरंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक. त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी, दोषत्रयहारके त्रितापशमनी, त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहितते. शिवमानस सरोवर मराळिके, जय जय विज्ञान चंपक कलिके
सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्वव्यापे मृडानी. ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान. नैध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला. मम मुखांतून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले. वा जरी मनी धरिले तरी काय एक न करिसी. यावरी शिवजाया बोले वचन हे शारदा पूर्वी शुभानना. द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी इयेचे. हिच्या भ्रतारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृदू भाषिणी. हिने वरवश करोनी वडील कामिनी घडविली. शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता. एकांत पाहोनी हिच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी. ईने नेत्र करोनी आरक्त झेडकारिला जो जार पतीत. मग तो होवोनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा. इचे त्यास लागले ध्यान सूरत आलिंगन आठवून. हिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला. ईस विधवा हो म्हणून हिच्या समतीने शापिले दारुण. मग तीही पावली मरण हिच्या दुःखे करुणिया. मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली. पूर्वीच्या जारे ईसवरिली ये जन्मी जाण निर्धारे. तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला ईसी दावा साधून. हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता. 360 योजन येथोनी दूर आहे तो ब्राह्मण. स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा. तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून. जागृती हुनी विशेष जाण सुख होईल येते. ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस. शारदानंदन नाम तयास लोकी विख्यात जाणपा. ईस नित्य भोगी होईल जो हरीख तैसाच विप्र पावेल सुख. स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगोण अंबा पावली अंतर्धान. यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची. तवंती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र. धीर भावे सासू श्वसुर आप्त सोयरे सर्व आले. देवीचे करणे अघटित खदखदा जन हासत. म्हणती हे केवी घडे विपरीत अंबा ईस भेटली कधी. एक म्हणती कर्ण नासिक छेडून बाहेर घाला खरा रोहन करून. तो आकाशवाणी बोले गरजून सत्य गर्भ शारदेचा. जन परम अमंगल म्हणती हे कापट्यवाणी सकळ. यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते ऐका. ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार. स्तंभे वीन धरिले अंबर कुंभिनी तरे जळावरी. ग्रहगण भगने दिवाकर यांस आहे कोणाचा आधार. सर्वतेही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे. परस्परे पंचभूतांसी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर. जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहाहो. काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत. त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वेश्या एक.
हितुकेनी झाली ते गर्भिणी, पुत्र प्रसवली उत्तम गुणी. विभांडा काचे रेत जळी पडोनी, ते जळ हरिणी प्राशित. तोची झाला ऋषी शृंगी, तेने ख्याती केली दशरथ यागी. सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी, दिव्य पुत्र प्रसवली. सत्यवती मत्स्य गर्भ संभूत, तो मत्स्य राजपुत्र होत. महिषासुर दैत्य महिषी गर्भिणी जन्मला. कित्येक ऋषी करुणावंत, वचन मात्रे गर्भ राहत. रेवती रमण जन्मत, रोहिणी पोटी कैसापा. सांबाचे पोटी मुसल झाले, ते कोणी कैसे घातले. कुंती पोटी पांडव जन्मले, 5 देवा समागे. ऐसे बोलती वृद्धजन, तरी निंदा करीती दुर्जन. मागुती देववाणी झाली पूर्ण, ऐका वचन मूर्ख हो. शारदेस कोणी असत्य म्हणती, तरी तिव्हा चिरोनी किडे पडती. ऐसे ऐकता सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्वही कापट्य सत्य. तो जिव्हा चिरोणी अकस्मात, किडे गळू लागले. हे देखोनी सर्वजन, शारदेसी घालिती लोटांगण. म्हणती माते तू सत्यपूर्ण, जानकी रेणुके सारखी. मग ती सपुत्र झाला सतेज, लोक म्हणती शारदात्मज. वाढत कैसा द्विजराज, शुद्ध द्वितीये पासुनी. उपनयन झालिया पूर्ण, 8वे वर्षी वेदाध्ययन. 4 वेद षटशास्त्रे जाण, मुखोद्गत पुराणे. नवग्रहांत जैसा वारसमनी, देवी पंडितांत अग्रगणी. जेने अनुष्ठाने पिनाकपानी, प्रसन्न केला सर्वस्वे. यावरी शारदा पुत्र समवेत, लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत. गोकर्ण क्षेत्रा प्रती जात, यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशीचा ब्राह्मण, तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहून, कष्टी होती अंतरी. परस्परा कळली खूण, पूर्वी देवी बोलिली वचन. उमा महेश्वर व्रताचे पुण्य, अर्थ देई पतीसी. पुत्र देई त्याचा त्यास, तू त्यापासी राहे 4 मास. समागमन करी निःशेष, शिवपदासी पावली. मग शिवरात्री यात्रा करून, व्रतारासी केले नमन. मने हा घ्या आपुला नंदन, मनोनी करी दिधला. उमा महेश्वर व्रत, त्याचे अर्धपुण्य देत. मग शारदा सवे जात, द्रविड देशा प्रती तेव्हा. शारदा व्रतस्थ पूर्ण, दुरून पतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदानंदन, महापंडित पृथ्वीवरी. तप आचरला अपार, मातृ पितृ भजनी सादर. माता भवानी पिता शंकर, हेची भावना तयाची. जो न करी जनक जननींचे भजन, धिक त्याचे तपज्ञान. धिक विद्या धिक थोरपण, धिक भाग्य तयाचे. घरी साठवी स्त्रियेचे गोत, आणि माय बापा शिणवित. अन्न नेदी बाहेर घालित, शब्द बाणे हृदय भेदी. तो जरी पढला षटशास्त्र, परी अनामिकाहुनी अपवित्र. तयाचे न पहावे वक्त्र, विटाळ कदा न व्हावा. यद्यपि झाला स्पर्श जाण, तरी करावे सचैल स्नान. महादोषी तो कृतघ्न, यम दारुण गांजित. यावरी शारदेचा भ्रतार, महातपस्वी योगेश्वर.
शरीर ठेवोनी परत्र पावला तो शिवपदा. शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन. पती समवेत कैलास भुवन पावोनी सुखे राहिली. शिवलीलामृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन. भवरोगी सेविता जान आरोग्य होऊन शिव होती. जे मृत्यूने कवळिले सहज त्यासी नावडे हा रसराज. ज्यांची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी येथीचे. ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर. शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय श्रोता वक्ता. मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गूढः. श्री सांब सदाशिवर्पणमस्तु. शुभं भवतु.